ती केंद्याची राख घ्यायचं आणि त्याचं कासायचं. म्हणजे गौऱ्याची राख. आता त्या नक्कर चुलीवर जळण दिसला. आता माय गॅस नाही होय तुमच्यात. हा आता माय आणि गॅस हा असला तर गॅसवर करावं का चटमट. हा ते करणाऱ्या बाईला सुद्धा करू देईन आता. कवा करू की शेरू तिच्या म्हणतात हो डबा ना मामी अर्धून दिवली. लय मला कंटाळा आला. डबा मागवा. डबा मागवा ना हॉटेलला तो. मग तुम्हाला कोणता काळ बरा वाटतंय? ती बरा आहे का आताचा बरा आहे? खाण्याबाबी ती बरा वाटतोय. हो आणि रोगाबाबी बी तीच बरा. मग खायला काही असं नव्हतं की एवढं जेवढं आता आहे? नाही नाही असलं का उपयोगाचा आहे. करुणा हो आकड्या हो. आता काम मन चालतीये की खायला? नाही नाही ते पचन होतय का? पत्नी ही कुठलं गोळी का औषध का दवाखाना डॉक्टरच नव्हते. आणि पहिलं कुठले बाबा असे कपडे तरी फाटून फाटून जायचे. आणि त्या आमटीन कन्या सणाला आणि चवीचं आण होत किती. हा चुलीवर शिजवलेला चव असणार. मग तो पुरून ठेवायचं संध्याकाळचा सकाळच्याला आणि सकाळचा संध्याकाळच्याला. त्या चुलीत गौरी गा पहिला चहा तर नव्हता. चहा नाही. चहा नाही वरण घालून गाणं म्हणा लागत होतं. मुक्याने जळणी मुक्याचं पीठ गोसायाला वाढणी मिळत होती जुळीत. म्हणजे गपचूप पण दळायला भाग नाही. नाही नाही गाणे म्हणावं लागत होत. मग त्याच्यात आळस कंटाळा. पाण्याची तयारी कशी? पाण्याचे काय आडाचं आणायचं शिंदून पौरी नेऊन. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये परत तुमचं स्वागत आहे. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे मागच्या काळाची जाणीव. आजच्या काळात मार्बल आणि स्टाईलचं ग्रेनाइटचं किचन रूम, किचन वट्टा, बाजूला शिगडी गॅसची, नळाला पाणी, गिझर, फिल्टरचं पाणी, पुन्हा कपडे धुवायला वॉशिंग मशीन किंवा सारवण सडा नाही तर खाली फरशी. हे सर्व सुविधा आल्या. देशाने प्रगती केली, आपण प्रगती केली, त्यामुळं आलं. याबद्दल काही चुकीचं नाही. पण याच गोष्टीसाठी मागच्या काळात खूप संघर्ष होता. पाणी, जळण, चूल, दळण यामध्येच दिवस जायचा आणि ते खूप चॅलेंजिंग कष्टाचा काळ होता. तर तो अनुभव फक्त आपल्यासोबत जर असला तर सध्याच्या त्या गोष्टीचा आपण उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्या जाणीवेसाठीचा आजचा व्हिडिओ आहे. तर आपण माझ्या आत्याची मुलाखत घेतोय. त्या आपल्याला तो काळ सांगतायत ज्या काळात या गोष्टी मिळवणं म्हणजे दिवस खर्ची करणं होतं. आज त्या गोष्टी करून जर तुम्ही काही करताय वेगळं, म्हणजे जॉब करताय किंवा आणखीन तर ठीक आहे, पण ह्या गोष्टीचा उपयोग घेऊन तासभरात कामं करून दिवसभर जर मोबाईलवर घालवताय तर चुकीचं आहे. त्या जाणीवेसाठी आजची मुलाखत. आत्या, आता सकाळी किती वाजता उठायच्या तिथपासून सुरुवात व्हायची? पाण्याची लाईट नसायची उठल्या उठल्या किंवा सुरुवात तिथून दिवसाची? तर उठायच्या किती वाजता सकाळी? सकाळी उठायचं म्हणजे पहाटे 3ला उठायला लागत होतं दळाया. रोज 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 उठायचं नेमानं 3ला. आणि पहिलं काम? पहिलं उठायचं, पीठ भरायचं, चुलीतली राख काढायचं, पुन्हा पोत्र घालायचं, बैसर काढायचं, काढणारे शेण काढायचे, उकण्याला नेऊन टाकायचे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती 2-3 बाया असणार. मग वाटून वाटून काम घ्यायचे. रात्रीचा स्वयंपाक केलेले चुलीतली राख काढायची. ती सर्वात पहिलं काम. रोज 3 वाजता उठायचं. दिवस कुठलाही असू, कुठला बी राहू, काही बी राहू, थंडीचा असू, उन्हाळा असू, पावसाळा. दळल्याशिवाय पीठ राहायचं नाही, भाकर करायला यायची नाही. म्हणजे डब्यात भरून 8 दिवसाचं पीठ आहे, 15 दिवसाचं असं नाही. रोजच्या रोज पीठ. रोजच्या रोज. कारण ती काही गिरणीतलं नव्हतं, हातानं नव्हतं ताजच. मग तर ज्वारी काढायची. कशातून? कणगीतून. कणगीतून म्हणजे ज्वारी स्टोअर करायला, साठवून ठेवायला कणिंग असायची. त्याच्यातून ज्वारी काढली. मग दळण करायचं, ती भरायचं मेन्यूल्यात. दळण जात्यावर आणि ती ठेवायचं जात्यापाशी. संध्याकाळी ज्वारी काढून ठेवायची जात्याजवळ.
दिवसभर दळण करायचं दुपारच्या पारी. टोपलं भरून जात्यापाशी झापून ठेवायचं. दिवसभर काबर करायचं तर आता सारखं काही मशीन नव्हती, काहीच मळलेला असायचं, म्हणजे मळून ज्वारी काढलेली. खडे खुडे राहायचे, पाकडायचं सूप घेऊन. म्हणजे आता जेवढं लगेच दळण होतं तसं व्हायचं नाही आधी. नाही परातीनं नेसायचं, मग ती करायचं, मग ती ठेवायचं. आता लई कुटुंब असलं तर त्याला 2 पायला दळण लागत होतं, थोडं असलं तर त्याला पायलीभर लागत होतं, पण तेवढं दळावंच लागत होतं. दळण म्हणजे ज्वारीच. ज्वारी जास्त का लागायची तर दुसरा प्रकार नाही जेवणात, काहीच नव्हतं, भाकर फक्त. सणाला भात नव्हता. मग दळण घेतलं मेनवल्यात. त्याने आता मेनवलं सांगितलं. मेनवलं म्हणजे टोपले, जसं आता प्लॅस्टिकचे स्टीलचे टोपले घेतात तसं ते काड्यापासून बनवलेलं आणि रंग दिल्याला. काळा रंग दिल्याला. मग जात ओढावं लागायचं. जात ओढायचे. किती वाजता चालू व्हायचं हे? 4 वाजता. 3 वाजता. 3 वाजता रात्री चालू झालं जात. तर नेमानं दळण मग संपायचं आणि कामाला लागायचं. दळणाला तास 1.5 तास लागत होत. म्हणजे एक दिवसभराचं दळण करायचं तेवढं करायचं. तर ती आता एका बारीक व्हायचं का म्हणजे पुन्हा अजून चालू टाकावं लागायचं? नाही असं वरण घालायचं आणि ओढायचं. वरण घालून गाणं म्हणा लागत होतं. मुक्याने दळणी, मुक्याचं पीठ गोसायाला वाढणी मिळत होती जुळीत. म्हणजे गपचिप पण दळायला भाग नाही. गाणे म्हणावं लागत होत. मग त्याच्यात आळस कंटाळा 3 वाजता आलं तर तसं काहीच नाही. 3 म्हणजे नेमत. 3 उठून बसणे, गाणे म्हणत दळणे. मग लाईट तर नसायची. लाईट नसायची ना. चिमणी सुद्धा लावायची नाही अंधारातच. चिमणी पण लावायची नाही, कारण त्याला पण रॉकेल लागायचं किंवा तेल लागायचं. राखेलच होत. आणि त्याची पण किंमत होती त्या रॉकेलची पण, की रॉकेल पण किती पण जाळलं तर चालायचं नाही. पहिले तर का लिटर होतं का असलं. मग अंधारातच चालायचं. अंधारात. मग हे 4 वाजता झालं. मग पुन्हा आता पाण्याची तयारी कशी? पाण्याचं काय आडाचं आणायचं शेंदून पौरी नेऊन. म्हणजे दळणासारखंच, की दळण जसं 1 दिवसाचं तसं पाणी 1च दिवसाचं. आजच्या सारखं नाही की सिंटॅक्स भरून ठेवले 4 दिवस 8 दिवस. 5ला व्हायचं. 5ला झालं. कुणी माणसं गडी आणले, पाणी ठीक नाही आणले, बाया उठायचं, घागरी पौरी घेऊन आडाचं शेंदून आणायचं. म्हणजे एकतर मातीच्या घागरी किंवा मग आता लोखंडाच्या, प्लॅस्टिकच्या वगैरे असं नाही, लोखंडाच्या होत्या. मग पाणी शिंदून आडातून काढून. असं नाही आता सारखं की 1000 लिटर 500 लिटरचे सिंटॅक्स भरले तर जाग्यावर पाणी आहे. नाही रांजण. रांजणात पाणी आणावं लागायचं गावातल्या आडाचं. ते बी अंतरावर दूर असायचं. मग ह्या पाण्यात 1.5-2 तास जाणार. लव करावं लागत होत. 1.5 तास आणि 2 तास तर कुठलं. काम चालूच सुरुवात. आणत काही काम. मग किती कुणं स्वयंपाक करायचं, कुणं पाणी आणायचं, कुणं आंघोळ्या केलं तर धुणं धुवून यायचं, लगेच जेवायचं, टोपलं भरायचं, रानात जायचं. म्हणजे हे चॅलेंजिंग काम वाटतच नव्हतं. 3 ते 8-9 पर्यंतचे काम चालायचं. ही काम करून शेताला जाणं. पण इतकं सोपं नाही. लाईट नव्हती किंवा पाणी जाग्यावर नव्हतं, दळण जाग्यावर नव्हतं. सारं कष्टाचं होतं. आणि असं नाही की फरशीचं झाडून काढले असं होतं का? फरशीचं तर नावाचं नव्हतं. मग त्यात कसं करावं लागायचं? काय सारवायला शेण घ्यायचं, बैसर काढायचं, स्वच्छ वाटायचं आम्हाला. किती निर्मळ वाटायचं. आणि रोज काढल्यासारखं काढावं लागायचं. रोज काढायचं. असं नाही की कधी तर काढलं. नाही रोज काढायचं नियमानं. हे झाले 2-3 काम. पुन्हा जनावर म्हणजे धार काढणं, दूध काढणं गाईचं म्हशीचं, ते बी काढावं लागत होतं. गोट्यातले काम, घरचे काम जसे तसे गोट्यातले. मग कुणी शेण काढायचं, कुणी केर टाकायचं, कुणी धार काढायचं. आता पहिलं चहा तर नव्हता. चहा नाही. मग दूध तापू ठेवायचं. मग जी घरी राहते 3ला 4ला दूध उरजू लावायचं, दुधानं धुवायचं. ती तापून ठेवलेला असलं तर त्याला उन्हाला नेऊन ठेवायचं. पुन्हा दळण करायचं,
पुन्हा ती रानातून आलेल्या बाईनं स्वयंपाक करायचं नाही, घरी राहणारीनं करायचं. हा, रानातली ना आल्यावर उग बसायची. मग ती स्वयंपाकाची तयारी कधी? रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी ती माणसं येण्याच्या आधी करायची ना. 5-6लाच. 5-6लाच करून ठेवायची. हा, आणि मग ती गडी जेवायची आणि जायचे. मग पुन्हा बाया जेवायच्या आणि पाठ उठायचं राहत होतं की. हा, लवकरच झोपायचं. लवकर झोपायचं. पुन्हा टेव्याचे कुठलं असलं बघाय. मग आता हे सांगितलं आपण की थोडक्यात झालं. आता समजा दळण दळलो, तिथून चूल पेटवणं सुद्धा एक मोठी गोष्ट होती. असं नाही की लायटर सारखं बटन दाबलं चालू झालं. चुलीला पेटवायच्या म्हणायचं, तुराटे आणायचं, ती ठेवावं लागायचं जळण वर्षभराचं, 6 महिन्याचं आधीच तयारी त्याची. ती आणि रानात गेले ती गौऱ्या हिंडावं लागत होतं टोपलं काकत घेऊन. रानगौऱ्या. हा, पुन्हा ती येत होत आंबाड्याच्या सलम काड्या. कशासाठी? तर खास लवकर पेटावं म्हणून. तो पुरून ठेवायचं संध्याकाळचा सकाळच्याला आणि सकाळचा संध्याकाळच्याला. त्या चुलीत गौरी घालून वर राख टाकून दाबून ठेवायचं. म्हणजे इस्तू हा विजूच द्यायचा नाही, तो कंटिन्यू राहायला पाहिजे. विजला तर काडी लागेल, आणि काडी लागली तर त्या काडीची काहीतरी किंमत आहे. कायच्या काडीला महत्व होतं की? असं नाही की किती काडी पेट्या वापरल्या आणि किती लागतंय किंवा किती रुपयाला, असं नाही. जिम्मेदारीच की विजू दिलं नाही जायचं. जर विजलं तर मग शेजाऱ्याकडून किंवा कुणाकडून जायचं. चिमणी लाव दे माय, कुणा शेजाऱ्यानं म्हणायचं आता चिमणी लावायला, मग आमच्या चिमणीला लावू नको म्हणायचं. जाऊ चिनी म्हणायचं, ते गौरी पुराण ठेवायचं. मग ते सलाम काड्या टाकायचं, पेटवायचं. मग त्याला जळण सगळं शेतातलं, आपल्या तुरीच्या काड्या, तुराट्या, सलम काड्या, गौऱ्या, बाबळीचे हेल ही घालून ठेवणार. त्याला फोडायला यायचा माणूस किंवा घरचे माणसं फोडायचे. घरचे नाही तर फोडत नव्हते. असं नाही की म्हणजे गॅसची गाडी आली आणि टाकी उतरली. नाही, एवढं सोपं नाही. राखेल टाकाय भाग नव्हतं. म्हणजे आज किती दिवसात किती गॅसच्या टाक्या लागतात याचं सुद्धा काही नाही. तिचं खूप कष्ट होते की जळण ठेवणं वर्षभराचं आणि तिथून पुढे ते वापरणं. आणि चवीचं आण होतं किती. चुलीवर शिजवलेला चव असणार. मग आता खावा. आता सकाळी चहा नव्हता म्हणल्यावर डायरेक्ट जेवणच. किती वाजता जेवायचे सगळे? 9ला 10ला तर जिकडं तिकडं. नाश्ता असं काही प्रकार नाही? काहीच नाही. नाश्त्याचं तर नावाच नाही की. हे लाही सुद्धा बघायला भेटत नव्हती. पोहे, लाही, काहीच उपमा नाही. आता बाया इडली, उत्तप्पा, आप्पे त्याच्यावर जोर आहे. ती करायच्या की पहिल्याच्या बाया कोंडुळी उकडून, फळ उकडून, धपाट झाला हीच प्रकार. सण आला, आता उद्या सण आहे. आज घ्यायचे शेरभर जुंदळे की भरडायचं कन्या आणि त्या आमटीन कन्या सणाला. भात कुठला? भात नाही. नाही. हे पापड भजेन तळल्याला तर हे लांबच राहिलं. ती तर तिकडं ती तर नियमानं नाहीच. मग सगळ्यांना जेवण, लेकरावाला जेवण, समजायला नाश्ता नाही, चहा नाही. नाश्ता नको, चहा नको, काही नको. लेकरं सुद्धा उठली की काय असेल ती शिळ पाक खायचं आणि शाळेत जायचं. पोटभर न्यारी. आणि तीच चांगली पद्धत होती. 8 वाजता तर जेवण. मग मागून निघाले की ती सुगडी वाटी शाळेत लेकरावाला. मग ते लेकरं सुगडी ते घरच्या बायाला गोड वाटायचं. मग सुगडी आणल्यात लेकरावानं. पुन्हा निघाला ती प्रकार. पुन्हा आता निघाला प्रकार. मग लेकरं दूध प्यायची सकाळी दूध भरपूर. लेकरं गडी दुधाला दूधवाली सुद्धा नव्हती की. म्हणजे जेवढं दूध निघाले तेवढं खायचं, घरीच विकायचा प्रकार नाही. त्याचे मग दुधाचं का बनवायचं, ती बनवणे, खाणे, का बनवायचं का माहिती. दही ताक तूप. आणि मग सणाला खायचं नाही दुधाभरा तुपाभरा.
हे आपण आता कसं हे वापरला का दूध हा तो पावणेच की डिग्रीला देऊ, हो तसं ते नाही, तुपच वापरायचं. म्हणजे सणाला आपण दुधावर जे तूप टाकतोय थोडं, तसं नाही तर पूर्ण दूध तुपासोबतच पोळी खायची, इतकं असायचं घरी. आणि ती पोळा लाडू तुपातलेच करायची. हा पहिलीचे करा, आदलीचे करा, कोणी घडल तसं करा, पण तुपातले करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत गरिबी होती असं नाही, काही गोष्टीत श्रीमंती होती आणि ती महत्वाची होती. आता उलट आहे, ज्याला महत्वाचं नाही, जी खायचं शरीराचं नाही त्याला पैसे जास्त आहेत आणि जी खायच्या गोष्टी आहेत त्याचा वापर नाही, असं उलट आहे. उलट आहे. हा पण ते आण पचत होत, आताच पच ना की. मग आता भाजीपाला शेतातला, मग ही आता बेंड्र, चवळी, मटकी हे असलं तेवढा परिपाठ बी नव्हता मटकीचा, लय तरी आपले गावरात. आता शेतात काही पाणी लाईट नव्हतं की, जेवढं पावसावर येईल तेच भाजीपाला ना. हिरीच मोठ वरला असला कोणाच्यात तर प्रत्येकाच्यात नसणार, ती नसणार, त्याला काय बी नाही, त्याला भाजीपाल्याला काही नाही. मग का करायच्या भाज्या? रोज डाळीचा प्रकार, वरण पिठलं, सकाळ वरण संध्याला पिठलं, पण दूध राहत होते की घरोघर. आंबाड्याची भाजी, वाळखाच्या उसऱ्या. तर म्हणजे पट्टा एक पद्धत होती आत्या. पट्टा पद्धत म्हणजे पेरते वेळेस त्यात वेगवेगळ्या भाज्या एक लावण केली जायची. चवळी, बेंड्रू झालं, ती वरण्याच्या शेंगा, वांग असली होती. जोपर्यंत पाऊस काळ आहे 4-6 महिने, त्या पट्ट्याचा भाजीपाला बऱ्यापैकी निघायचा, त्याच्यातून घरी भाजी व्हायची. समजा ज्या वेळेस नसेल, आता उन्हाळा आहे तर सर्व डाळीचे प्रकार, वरण, मोकळं, पातळ डाळ, घट डाळ, हेच प्रकार. किंवा मग वाळकाची भाजी उशिऱ्या करून ठेवायच्या, वाळका चिरायचे, त्याला एवढ्या फोडी करायचं आणि वाळू घालायचं, वाळवायचं आणि उतरंडीच्या गाडग्यात ठेवायचं. आणि आता चवळी बिल्ली निघाली, त्याला बी खोडायचं, वाळू घालायचं, ती बी वाळून गाडगं भरून ठेवायचं. म्हणजे हे 4 महिन्यात जेव्हा भाजीपाला असतो भरपूर, ती भाजीपाला कट करून वाळवून ठेवायचा, म्हणजे जेव्हा नसणार तेव्हा ती वापरायचा, त्याची भाजी करायची उन्हाळ्यात. आणि रोज तशा भाज्या आणि भाकर आणि ताक, दूध. पण दूध आणि दुधाचे प्रकार असल्यामुळं भाजीपाल्यावर एवढं काही जोर नसायचा, येतच नव्हता. असं नाही की भाजीपाला आणलाय मार्केटला गेलाय, मार्केटमध्ये पण नसायचं आणि कुठंच नसायचं. मार्केट कुठं होतं का नव्हतं की ती माहिती बी नाही. आणि जेव्हा चालू झालं तेव्हा पैसा पण नसायचा. आमच्यात मोठ होती बाबा, मोठ होती, कांदे लावायचं, लसूण लावायचं. त्यांच्यात मोठ आहे त्यांना काही तर करत असतील, पण ज्याच्यात मोठ नाही त्यांना काहीच नाही. आणि मग पहिलं ती डहारे करीत होती की, असं कुठलं मिशनी, बैलावर मळणी. डहारे म्हणजे ज्यांना आता काढणीला आले पीक आणि त्याची रास करून घरी घेऊन यायचे, तर ते एका परिवाराचं कुटुंबाचं ते काम नव्हतं, तर ते मिळून काम करायचे सर्व शेतकरी. बैल आणायचे मागून विकून एकाची मळणीला, मळण हाणायचे, मग निवत करावं म्हणायचे. आंबील, डाळ, भाकरी, ते सांजा, ती लक्ष्म्या करायचं, पुंजायचं, त्याला निवत दावायचं. मग का तुम्हाला 10 घडू, 20 घडू, 25 घडू ना 2 घडू माणसं जीव घालायचे. म्हणजे ते मळणीचं काम एक दिवस नाही, 8-15 दिवस चालायचं. मळणी म्हणजे बैलाच्या पायाखाली तुडवायचं, ते जे ज्वारी, हरभरा, तूर जी असेल, आणि मग त्याला उधळायचं वाऱ्यावर, आणि ही काम चालायचं वावडीवर दिवस रात्र मुक्कामी शेतात थांबून. तर त्यावेळेस सगळ्यांना सार्वजनिक जेवण करायचं, ज्याच्या शेतामध्ये हे आहे त्याच्यात. असा प्रकार होता. आणि आता त्याच्यात नाही, तर आता आमच्यात हिर हाय, मोठ हाय, पाणी हाय, कांदे लावला, हे कांदे एवढी घेऊन जायचं जेवायला जाता. ज्याच्यात नाही त्याला मदत करणं, फळ्यावर सहज गोष्टी एकमेकाला देणं,
किंवा ओळखणं अगोदरच की कुणाला काय लागतंय त्याला देणं, असा प्रकार असायचा. मग ते जायचं कांदे घेऊन जेवाय सांगितले की. हा, तसं जायचं नाही, आपल्या घरी कांदे झाल्यावर हो, ज्याच्याकडे जे आहे त्यानं घेऊन यायचं. हा, म्हणजे त्याची मदत होणार त्याला तेवढीच. हा, तेवढीच. हा, आणि जरी काही नसलं तरी भागवायचं. असं नाही की बाबा नव्हतं कसं केलं की, असं नाही काय. जी आहे ती आनंद. आणि धुण्याला ते मग वड्याला, नदीला कुठं बी पाणी राहायचं. शेताला चाललं तर टपलं भरून घेऊन जायचं, शेतात घेऊन वाळू घालायचं, घरला घेऊन यायचं संध्याकाळी. पाऊस काळ चांगला असल्यामुळे पाणी जिथं थांबल तिथं धुवायचं. हा, कारण तेवढं पाणी घरी आणणं धुण्यासहित नाही होत नव्हतं. पाणी घरी आणायच्या 8-10 घागरी नदीला जावं लागत होतं. बाकी भांड्याला, स्वयंपाकाला इतकंच पाणी आणायचं. इतकंच. आता तर नदी कुठं हरपली की. मग 3 वाजता उठून 8 वाजेपर्यंत चालायचं दिवसभर. 9 वाजले कोणा 10 वाजण्याच्या आहे तर नाटच. हा, म्हणजे रात्री 8 ते 3 एवढी झोप असायची. एवढी झोप बायावाला. त्याच्यात दिवसभर पण आराम नाही. काम म्हणजे काम म्हणजे काम. आणि याचं वाईट पण काही वाटायचं नाही. नाही रोज ठरलेलेच गोष्टी ती करणेच नियमानं. हा, त्या ऑटोमॅटिक यायचा. असं नाही की अलाराम लावलाय, नाही कुठलं तिथे असलं तर अलाराम नको ना, काहीच घड्याळ नको. अंगाला साबण नको, कपड्याला निरमा नको. नदीला जायचं टपलं घेऊन, काळ्या मातीत घस साड्या घासायचं, धुवायचं, वाळू घालायचं, खुळखुळ्यावनी स्वच्छ निघायच्या. असा प्रकार नाही साबणाचा. आता जेवढा किराणा लागतोय तेवढंच साबण सोडायला तेवढंच लागतंय. नाही म्हणजे खायला जेवढे पैसे लागतात तेवढे त्याला लागतात. त्याला लागतात. तर ही तर गोष्टी नव्हत्या. नाही. आणि पहिलं कुठले बाबा असे कपडे तरी फाटून जायचे, मध्ये व्हायच्या कपड्यावानी. एवढ्या गड्यानं बायानं आंघोळा कपडे काढले किती वा मारायचे. टचट आंघोळ केले किती कपडे. आंघोळ करण्याच्या आधी एकदम तीच दम असायचा. वा मारायचा. म्हणजे हे हिवाळ्या पावसाळ्या दिवसात होत असेल तसं. हिवाळा पावसाळा कवा बी व्हायचं. पुन्हा आणि ती नसलं तर खरजू व्हायच्या. हे बोट नासून जायचे, पाणी पटपटा गळायचं. हे औषध ते याच राहते का धोत्र्याचे बोंड, त्याच काढायचं, त्याच ते काळ बी निघाल्याला वाटायचं, ते खोबऱ्याच्या तेलात लावायचं, ते उन्हाला असं करून बसायचं. असं करून ते पाणी पटपट. कुणाला गाण्या निघायचं, कुणाला गौरव निघायची. आजार ते आजारच आताचा करुणा, आताचा ही फलानं आकडे होते का तसं ती रोग पहिलंचा. आणि असं लगेच गोळी औषध दवाखाना नाही काही. हे कुठलं गोळी का औषध का दवाखाना डॉक्टरच नव्हते. पहिलं डॉक्टर एवढे कुठले आले. तरी मग तुम्हाला कोणता काळ बरा वाटतंय? ती बरा आहे का आताचा बरा आहे? खाण्याबाबी ती बरा वाटतोय. आणि रोगाबाबी बी तीच बरा. मग खायला काही असं नव्हतं की एवढं जेवढं आता आहे? नाही असलं का उपयोगाचा आहे? करुणा हो, आकड्या हो. आता का मन चालतीये की खायला? नाही ते पचन होतय का? पत्नी चव आहे का त्याच्या? आधी काहीच होत्या, 2-3च वस्तू होत्या ना, तेवढ्याच मिळायच्या. ती सांजा आमटी जर खाल्लं तर किती गोड लागत होती. आता ती भात आणि आमटी खाल्लं तर गोड सुद्धा लागणार ना, खाऊ वाटणार. सांजा म्हणजे जुंधळ्याच्या भरडून बारीक न करता मोठं दळलेलं, त्याला शिजवायचं ती दुधात आमटी सोबत. आता तेल जी आता फोडणीला वापरतो आपण भाजी करायला, ती सुद्धा जास्त वापरायला जमायचं नाही. गण्याचं तेल होतं, हे पुढे आणि एकच आणायचं कुठलं होतं. करडे होते, करडे, सूर्यफूल शेतात असणार, त्याचं तेल काढून आणायचं. त्याला पण चव होती, त्याच्यामुळे चविष्ट व्हायचं. जी बनवल ती
त्यात काही कमी जास्त असेल तरी चालतंय, पण चविष्ट व्हायचं. पहिले नव्हतंच की एकत आणायचं असं, पुढे तरण डबे तरण. आता म्हणजे काय नाही असं नाहीच, जी मन चालती आहे तरी पण म्हणजे सुख नाही किंवा त्याच्यात आनंद नाही. सुख बी नाही, आनंद बी नाही, खाल्ल्याला बी पचना. आता अंगाला लागणार काय लागणार. आधी फक्त भाकर आणि मोकळे वरण आणि दूध होतं, तेवढ्यावरच ठणठणीत सगळे. दूध भाकर कुसकरून खायचे गडी, सकाळी की जायची शेताकडे. चहा का पाणी तवा ते चहाचं नावच नव्हतं. चहा म्हणजे कसला राहतोय की आता रोज सण असल्यासारखा. आधी सणाला सुद्धा काही एवढं मिळायचं नाही गोष्टी. आपरुगीनं आणायचं गहू, आपरुगीनं करायचं. म्हणजे वर्षात काही वेळेसच गव्हाचं चपाती व्हायची, सणालाच, मोठ्या सणाला. भात केला तर तांदळाचा मोठा सण असला तर, नाहीतर मिळणार नाही असं. नाही. मग मिळायचं की त्या राळ्याचा, वरईचा, हारकचा. त्या हारकचा तर भात कुणाला बी येत नाही, माहिती आहे त्यालाच येणार. बर, ह्याचा भात करायचे. मग काही गोष्टी मिळायच्याच नाही आणि काही गोष्टी महाग असायच्या, किंवा मग त्या पैशाला किंमत होती, किंवा ती गोष्टी पैसा नजरी नव्हता की उत्पन्नच नव्हतं पैशाचं. जी शेतातलं निघल तेवढाच विकायला जायला माल नाही ना, पैसा यायचा नाही. मग पैसा आला नाही तर नवीन गोष्ट आणायचा प्रश्नच नाही. नवीन गोष्टच नव्हती. म्हणजे जे पिकतंय तीच खायचं, किंवा जी लागते तीच पिकवायचं, हा प्रकार होता. आता काय झालं, जी तुम्ही खात नाही ती बी पिकवून विकून तुम्हाला जी लागते ती आणू शकता. आता साबण माहिती नव्हतं, अंगाचं नव्हतं, कपड्याचं नव्हतं, निरमा माहिती नव्हतं. ते आणतं कुठून जायचं की काळ्या मातीचं गोळसायचं की गसगस नदीला जाऊन देऊन आणायचं, वाळू घालायचं. आता निरम्याशिवाय धुणं नाही, साबणाशिवाय नाही. आता तरी बरंच माग आले. आता वॉशिंग मशीन आहे, मशीन मध्येच टाकलं पाणी करून कपडे टाकलं की वाळवूनच देते. आता ते पैसेवानाचं झाले. नाही, ही का तुम्हाला मी चर्चा आपण का बरं करतोय, काही देश असे आहेत अजून की तुम्ही जी सांगताय तसाच प्रकार आहे. भारतात सुद्धा काही परिवार, काही भाग असे आहेत की तिथं सुद्धा आहे. तर ज्यांना भेटल्यात ह्या गोष्टी त्यांना त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे, किंवा ह्या गोष्टीची जाणीव राहिली पाहिजे की आपण जी वापरतोय त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. म्हणून हा अनुभव आहे तुमचा. आणि मग पहिलं कुठले असले कोंबडे बकरे हारण धरून आणत होती, आपलेच पणजी बाबा ती मनसार करणारे. आणि मग ती आता आपण बाया खात नाही, बोलवायचं कोळणीला, भाकरी टाकाया, भांडे धुवाया, सारवाया. मग त्याने जायचं करून आणि ते उरल्याला घेऊन जायचं. हे आपली बाई हातच लावायचं नाही. म्हणजे महिलांनी करणं हा प्रकारच नव्हता. नाही. आता खेडेगावात अजून नाही आत्या, पण सिटी मध्ये आठवड्यातले 4 दिवस बाया गडी पोरं सगळं तीच खावलं. ती शिजनात उड्या मारू. आमच्या पप्पाने आणली, आमच्या मम्मीने आणली, आमच्या शिजू देणार. तसं आहे. बाबा कवा आणणार, बाबा कवा आणणार, काय बाई एक फरा आण ना, एक फरा आण ना. तसा आहे प्रकार, तसा प्रकार आहे. तसलं मना कुठं भाग होत माहिती बी नव्हतं पहिलं. बाबा कुठं चालला, बाहेर चालला. मग येताना एक फरा घेऊन या ना, एक फरा घेऊन या ना. नको बाई, चिकन मटन अंडे रोज पाहिजे, रोज. नको बाई, आपल्या आई हा, आपल्या आईला जमत नाही म्हणायचं. नाही, मी आड बसून खाते ना, मी आड बसून खाते. तस आता कपडे प्रकार वेगवेगळा आहे. सकाळी, रात्री, दुपारी, बाहेर जायचा, घरी घालायचा, गावाला जायचा, वेगळा. मग आधी कसं होतं? आधी तीच
आंघोळ केलेलं सकाळी एकच कपडा एकच कपडा बदलायचं नाही ना त्याला काही करायचं नाही. आणि आता सारखं कपाट भरून आता काय बाबा तुझं कसलं ना माझं कसलं. हा एवढे कुठले दोन असायचे. लग्नाला जायचं झालं तर बिना दंडाचं लुगडं असलं तर हाय लुगडं नेसाय वाटायचं. आता बिना दंड म्हणजे ही सांगा प्रकार आधी. ते शिवायच्या हातावर सुई दोरा घेऊन. दंड म्हणजे फाटल्याला ठिगळ लावणं. ती कधी तर एक कलरचं राहायचं नाही तर कलर पण वेगळाच. हा ती बी एक नाही एक 2 दंड घातलेली म्हणजे 2-3 ठिगळ लावलेली जॉईंट केलेली. असं नाही की कपाट भरून असं. नाही 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 त्या कपाटाचं कपाट तर नव्हतंच की. माल ठेवायचा कणगीत उतरंडीला कंदीला. आता किचन मध्ये रॅक आणि डब्बेन एवढं झालंय. मला सांगा आता किचन वट्यावर सगळं असून सापडत नाही तर तुमच्या काळात कुठं असायचं? चूल एका जागी असायची. उतरंडी गुम्मे मटकुलेन टोपलेन सलदन मेनवले मग ते उतरंडी उतरू जी लागल ती घ्यायचं ज्या गाडग्यात भरून ठेवायचं. आणि सलदानी शेवाया पापड आणि तुरीची डाळ एका मटकुल्यात हरभऱ्याची एका मटकुल्यात ज्वारी एका कणगीत गहू एका कणगीत. जसं आपल्याला वर्षभराचं लागतं कुटुंबानुसार तेवढं ठेवायचं. तेवढं तर कुठलं पिकायचं वर्षात तर पिकतच नव्हतं पावसानं. म्हणजे कुण्या वर्षी व्यवस्थित व्हायचं तर कुण्या वर्षी नाही. कमी आहे म्हणून बाहेरून आणायचा प्रकार नाहीच. भागवणे ऍडजस्ट करायचं. जवा व्हायच्या बकर जोडा व्हायच्या. उन्हाळ्यात आम्हाला तीच काम कांडायचे दळायचे ही तयारी करून ठेवायची जी आपल्याला लागणार आहे ती. शेतातले काम नसतात तेव्हा ही काम करायची. शेतातले काम म्हणजे ही आता तणनाशक ही आले तर ते रोज जाऊन खुरपणे रोज खुरपायचं दसकट याचायचं काशा याचायचं. पहिलं काय असं ट्रॅक्टर होते का बैलावर नांगर माणसावर जनावरावरले काम 4 बैली नांगूर धरायचा. त्याच्या काशा माग बायाने याचावं लागत होत. ज्वारीचे दसकट ज्वारीचे पिवळ्याचे हाबरेटाचे पिकं ही 2-3च पिकं ज्वारी तूर. आता ही मागून हायब्रिड तर निघालं नाहीतर शेरखंडी झालं ती वराडी राहायच्या शेंगा. बाळाला उकरायचं काम दिपाळी झाले की झालं ती शेंगा काढायला सुरू केली की त्याच्यात जायचे दिवस बरेच. त्याच्यात जायचे. असं एखादं काम लागलं की 8-15 दिवस तीच चालायची. महिना मग ते वर्ष कसं संपलं ते लक्षात यायचं नाही. कळतच नव्हतं. आणि घरी राहायला 1 दिवस भेटत नव्हतं. आता ट्रॅक्टर याच्यावर घंट्यात काम आहेत. घंट्याचं काम बे करून निस्तराने गेले. माझी कंबर लई दुखला आली माझी पाय लई दुखला आले. आल्या उभ्यानं त्या पलंगावर पडाल्या. एक तर जाणच नाही जर गेलं तर तसा प्रकार आहे. आणि ही जी आता घरचं काम करता ती बी लई वाट लागली. स्वयंपाक करणं ही कवा करू की तिच्या म्हणतात हो डबा ना मामी अर्धून दिवली. लई मला कंटाळा आला. डबा मागवा ना हॉटेलला तो. ही परिस्थिती आहे सर्व जाग्यावर असून गोष्टी. म्हणजे जर चालू केलं तर अर्धा तासात सर्व होईल पण त्याचा पण कंटाळा. बरं त्याला पळपळ हॉटेलला जावंच लागते बायकोसाठी आणाय डबा. सांगितलं की जाणेच बरं पैसा आहे की पैसा नसता तर जात होतं कुठलं. हो आधीच्या काळात ही प्रकारच नव्हता. पैसाच बघायला मिळायचा नव्हता. कमी जास्त हा असं तर प्रकार नाही बघायलाच मिळायचा नाही नसायचाच. तर ती विचार त्या सांगणाऱ्याला पण यायचा नाही आणि त्या पळणाऱ्याला पण यायचा नाही. माहितीच नव्हतं की हो नसायचंच पण नसायचंच. आता विकायला बी आहे आणि घ्यायला बी आहे.
त्या आणा म्हणलं म्हणजे आणावंच लागतं आताच्या कलीला. पहिलं कुठलं आणायचं बी नव्हतं आणि ती माहिती बी नव्हतं. आता तुम्ही आताच्या नकर चुलीवर जळण दिसलं. आता माय गॅस नाही होय तुमच्यात. आता माय आणि गॅस हा असला तर गॅसवर करावं का चटमन. ते करणाऱ्या बाईला सुद्धा करू देईन. आता सर्वात हा महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, म्हणजे खेड्यात किंवा सिटीत की कंपॅरिझन खूप आहे. म्हणजे शेजारच्यात जी केलंय ती आपण करावंच, ज्याची त्याच्या परिस्थितीनुसार नाही, करायलाच पाहिजे. म्हणजे काही वस्तू आणली, फ्रीज आणलं तुमच्या घरी पाहिजेच, मशीन आणली तुमच्यात पाहिजेच. आता सिटीमध्ये तर फिरायला जाण्यावरून सुद्धा कंपॅरिझन आहे की तुम्ही फिरायला गेलो तर आपण पण फिरायला गेलंच पाहिजे. तुम्ही जर नाही गेलो तर म्हणजे तुम्ही काहीतरी कमी आहेत. मी राहतच नाही, कमी काय. असा प्रकार नव्हता आधी. आत्या म्हणजे श्रीमंत गरीब नाही, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्यानं राहायचं. टोपलं घेऊन डोसक्यावर, ही पायातल्या पहिलं चप्पल कुठल्या चपल्या ती हातात घेऊन जावं लागत होत. कुठं इशीच्या बाहेर, आणि इशीच्या बाहेर गेल्यावर मग तिथं लिहावं लागत होत. म्हणजे बाया गावात चप्पल घालायच्या नाही. नाही अजाबात नाही. चपल्या होत्या कातड्याच्या, हो चमड्याच्या. ते गावाच्या बाहेर गेल्यावर मग लेवायचं. आता ती लई जड असत असत्याला, आणि जड राहायचं पण चांगलं थंड राहत होतं किती. पायाला थंड असणार. आणि ती गणा गाळून आले की त्याचं निघाल्याला त्याला लावायचं, मग काळं बोर करायचं, लेवाय मौसूत. पण आता असं कुठलं गडे देखत. ती बी एकच. आता किती आहेत. आता बुट वेगळे, घरात घालून फिरायचं वेगळं. तेवढे काही कामाचे नाहीत. गावाला एकच कामाचं लई महत्वाचं होतं. पण सगळे प्लॅस्टिकचे रबराचे. किती बी घातलं तर काय उपयोग आहे त्याचा. नाही. आणि पहिलं कुठलं मग असलं गाड्यावर तर घेऊन इंडाय आणि एवढं चांबा राखून घ्यायचं, बांधून घ्यायचं, त्याला सांगायचं. अंगुठा तुटला तर एक भाकर द्यायचं आणि ते अंगुठा लावून घ्यायचं. एवढे पैसे तर कुठले 10 रुपये 5 रुपये. नाही मालावर नाही तर जेवणावर किंवा वळखून एकमेकाला काम करायचे. 12 लय तर भाकरीवरच. तेच सांबार, कुंभार, परीट किंवा जळण फोडून घेणं, ही सगळी कामं असंच चालायची. आता ही लावायचा प्रकार, डोक्याला मेहंदीन, तोंडाला पावडर आणि फेरन लवलीन, ही होता का कलर डोसक्याला. आम्हाला काय नव्हतं, सोडा साबण नव्हतं. माझी काळी माती घ्यायचं, लावायचं नाहीच. डोक्याला पण काळी माती लावायचं आणि दिवायचं. डोकं दिवायचं तरी स्वच्छ व्हायचं. सूत काळे भोर केस. आता केसाला वेगळं आहे, तोंडाला वेगळं, अंगाला वेगळं, थंडीचं वेगळं. तोंडाला तर नव्हतंच की, उन्हाळ्याचं वेगळं असं आहे आता. तोंडाला नव्हतं काय नाही. काळी माती घ्यायचं, लावायचं. ती बी कुणाला तर खोबरे तेल भेटायचं, नाहीतर तूप लावायचं डोक्याला. नालं की तुपानं माकायचं. म्हणजे खोबऱ्याचं तेल बी सगळ्याला नाही मिळत. नाही ज्याचं थोडं आमदानी म्हणजे इन्कम आहे मग ती लई भारी झाला. म्हणजे तेल लावणार खोबऱ्याचं म्हणजे श्रीमंताचा प्रकार. थोडक्यात लई भारी झाला. गावात 2-4 कुटुंब, नाहीतर ती सुद्धा मिळायची. मग इतर बाकीचं तर लांब राहिलं. दुसरं तर काहीच नाही. ब्रश, पेस्ट, बरं चुलीतली ती केंड्याची राग घ्यायचं, त्याचं कसायचं म्हणजे गौऱ्याची राख, रानगौऱ्याची किंवा थापलेल्याची. हे असं पेस्ट 4 माणसाला वेगवेगळे. नाही काय नाही. रानगौऱ्याची किंवा थापलेल्याची. हे असं पेस्ट 4 माणसाला वेगवेगळे. नाही काय नाही. वेगळं नव्हतं, काही नाही. पहिले तर तांबे सुद्धा आंघोळा नव्हते, लोटके होती. म्हणजे रांजणातलं पाणी लोटक्यानं घ्यायचं. लोटक्यानं आंघोळ्या करायचं. रांजण म्हणजे मोठं माठ मातीच्या भांड्याचा, ज्याच्यात पाणी स्टोअर करून ठेवायचे. तापवाय बी डेरे होती.
आणि माणसं काही लिंबांच्या काडीनं दात घासणार. लिंबाची सुद्धा काडी तेवढा शोक नव्हता. हा घासायचे घासायचे. हा पहिलं कुठलं बाबा बरं सन कोलगेट काय की साधं पावडर नव्हतं बाळाला यात त्याची नव्हतं ती यात कुठली राहती. आता तुम्ही म्हणजे ती ही एक गोष्ट बाजू झाली, पण दुसरी बाजू डोक्याला तूप लावताय म्हणजे आताचे लय गरीब झाले त्या दृष्टीनं. आता खायला भेटणार कुठलं भेटत आणि त्यांना आता जी लावता ती मोठेपणा वाटते. मोठेपणा म्हणजे उलट्या त्या गोष्टी की खरी श्रीमंती होती आणि ती चांगल्या पण होत्या गोष्टी. आता आपल्या बाईनं मला नाव घातली, तूप लावली आणि 2 येण्या घालून निजीवली. मांजरानं ती येण्या कातर तुपाच्या वासात. ती आहे की सकाळ उठून बाल्या तर ती इकडं एवढा केस काढले सगळे. केस काढलं. मग मला मांजरानं काम केलं तुपाच्या वासानं. मग पहिला असलं होत.